विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नंदुरबारचे संपर्क प्रमुख आणि माजी विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर आहे। रघुवंशी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाल्याची माहिती कळतेय। विधान परिषदेतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदस्य आमशा पाडवी हे अक्कलकुवा मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले, त्यामुळे पाडवी यांची विधान परिषदेतली जागा रिक्त झाली आहे। 3.25 वर्ष कार्यकाळ बाकी असलेल्या या जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक होतीये। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी इच्छुक आहेत आणि रघुवंशी यांना आता विधान परिषदेसाठी संधी दिली जाण्याची शक्यता दाट आहे अशा चर्चा आहेत। शिंदेंच्या शिवसेनेकडून आता अधिकृतरित्या नावाची घोषणा होतीये का हे पाहावं लागेल। नेमके रघुवंशी चंद्रकांत रघुवंशी कोण आहेत आपण ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊया। 1992 पासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय राजकारणात ते होते। 1992 मध्ये 6 वर्ष धुळे जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष राहिले। सलग 3 वेळा विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले। ऑक्टोबर 2019 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला। जुलै 2022 ला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आता याच चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेची ही संधी मिळण्याची शक्यता आहे। ते इच्छुक आहेत त्या पदासाठी आणि त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल अशा चर्चा सध्या आहे। आता प्रत्यक्ष जशी भाजपनं 3 नावं अधिकृतरित्या यादी त्याची घोषित केली आहे, तसं शिंदेंच्या शिवसेनेकडून अधिकृतरित्या नाव समोर येतंय की थेट अर्ज भरायला जातानाच उमेदवार कोण आहे हे समजतंय ते अगदी पुढच्या काही तासात स्पष्ट होईल, कारण आजचा अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे आणि अवघे काही तास बाकी आहेत। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रघुवंशी सर आहेत। सर, काय सांगाल, उमेदवारी आता तुम्हाला मिळालेली आहे, काय नेमक्या भावना? नाही, भावना एकदम अत्यंत आनंदाच्या आहेत आणि आमचे नेते पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता त्या शब्दाप्रमाणे त्यांनी मला विधान परिषदेची उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि भविष्यामध्ये सुद्धा शिवसेना जास्तीत जास्त मजबूत करण्याचं काम नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही करू आणि तीच खऱ्या अर्थानं परतफेड राहील एकनाथ शिंदे साहेबांना। भविष्याची जिल्हा परिषद नगरपालिका याच्यावरती शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा प्रयत्न आम्ही करू। सर, 11 वाजता खरं तर उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। तुम्हाला ऐनवेळी फोन आलेला आहे, वाटलं होतं फोन येईल ना? सर, वाटलं तर होतं, कारण जाहीर सभेमध्ये जे एकनाथराव शिंदे साहेबांनी ज्या वेळेला सांगितलं होतं आणि तो आमदार आमच्या पक्षाचा निवडून आला, त्याच्यामुळे होप्स वाढले होते आणि वाटत होतं की नाही, साहेबाचं नाव लौकिक आहे की दिलेला शब्द पाळतात, म्हणून मला संधी मिळेल असा मला आत्मविश्वास होता। आमदार व्हायला उशीर झाला असं वाटतं, कारण याआधी देखील तुमचा राज्यपाल नियुक्त यादीत नाव टाकण्यात आलं होतं। उशीर तर झाला हे सत्य आहे, 5 वर्ष उशीर झाला असं माझं मत आहे, पण एकंदरीत मी 6 वर्ष धुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो, 3 टर्म विधान परिषदेचा सुद्धा काँग्रेसच्याकडनं सदस्य होतो आणि आता शिवसेनेकडनं सुद्धा काम करायची मला संधी मिळाली। धन्यवाद। नक्कीच आपल्यासोबत चंद्रकांत रघुवंशी होते। ते म्हणाले, मला आता शिवसेनेकडून खऱ्या अर्थानं काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि आपल्याला विश्वास होता आपल्याला उमेदवारी मिळणार। अर्थातच ते आता 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत। कॅमेरा पर्सन स्नेल सर, सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।